नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव या ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषदेमध्ये एक अनोखा प्रोग्राम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या सोबत आहेत संभाजी माळसकर, जे वडगाव शहर अध्यक्ष आहेत बीजेपीचे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नेमका हा कार्यक्रम काय आहे आणि या कार्यक्रमामधून त्यांना लोकसेवा कशा प्रकारे करायची या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि त्यांच्या बरोबर अनेक त्यांचे मित्र परिवार आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही, जो वाढदिवसानिमित्त कार्यक्रम जो चालू केलाय, तो नेमका कार्यक्रम काय आहे? प्रथम माझं नाव संभाजी सखाराम माळसकर, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष. आम्ही भारतीय जनता पार्टी वडगाव शहराच्या वतीनं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही या वाक्याला अनुसरून आम्ही वडगाव शहरामध्ये असे काही प्रश्न तयार केलेले आहेत. म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून हा जो सेवा पंधरवडा आहे 2 ऑक्टोबर पर्यंत, या 15 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही लोकांना असे काही प्रश्न विचारलेले आहेत की जे गावाच्या संदर्भामधले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या प्रभागामध्ये रस्त्याची काही समस्या आहेत, लाईटची काही समस्या आहेत, किंवा तुमच्यामध्ये गावामध्ये पाण्याची काही समस्या आहे, पाणी तुम्हाला फिल्टर येतं की नाही येतं, असे काही क्वेश्चन आम्ही त्याच्यामध्ये प्रश्न त्याच्यात दिलेले आहेत. की वडगावमध्ये झालेला डीपी प्लॅन असेल, त्या डीपी प्लॅन मध्ये काही शेतकऱ्यांच्या वरती गदा आलेली आहे, शेतकऱ्यांच्या 8-8, 9-9 प्रॉपर्ट्या, 5-5 प्रॉपर्ट्या लोकांच्या बाधित केलेल्या आहेत. याच्यामध्ये भरपूर काही आर्थिक देवाणघेवाण घेऊन येणं असे काही कामं झालेली आहेत ना, त्याच्यामध्ये आम्ही लोकांकडनं प्रश्न घेतोय की बाबा आपल्या वडगावमध्ये येणाऱ्या 2030च्या संदर्भात येणारा जो आम्ही जाहीरनामा देणार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून, म्हणजे वडगाव शहर भाजपातनं, तर याच्यामध्ये आम्ही तो जो जाहीरनामा देणार आहे, या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लोकांकडनं प्रश्न विचारून घेतोय की बाबा तुमचे काय क्वेश्चन आहेत, तुमचे काय प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्ही आम्हाला दिले. वडगावच्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला दिलं, तर आम्ही येणाऱ्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्या सर्वांचे जे काही प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व प्रश्नांना आम्ही न्याय देण्याचं काम आमच्या जाहीरनाम्यात करणार आहे. या दृष्टिकोनानं हे चालू केलेलं आमचं कामकाज आहे. आम्ही आता प्रत्येक घरोघरी म्हणजे हाऊस टू हाऊस, आता प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला भेटून, प्रत्येक व्यक्तींच्या घरातले समजा आता 5 मेंबर आहे तर त्यांच्या 5ची 5 मतं असतील, परंतु तो घरातला जो कर्ता पुरुष आहे तो त्याच्यामध्ये तो देतो, त्याची माहिती देतो की बाबा अमुक अमुक आता गावामध्ये आमच्या या प्रभागामध्ये क्रीडांगण नाहीये, क्रीडांगणाची आवश्यकता आहे, कुठं तुमच्या पाण्याच्या समस्या, म्हणजे अशा अनेक समस्या आहेत, 14 समस्या आहेत. तर त्या मी तुम्हाला आमचे सहकारी वाचून पण दाखवतील त्या की ह्या समस्या कशा संदर्भात केलेल्या आहेत. आणि ह्या आमचं हे जे अभियान चाललेलं आहे, या अभियानाला आम्हाला प्रत्येक लोकांचा चांगला म्हणजे हे भेटतोय, प्रतिसाद भेटतोय. लोक म्हणले असा अनोखा उपक्रम आहे. आजपर्यंत प्रत्येक पक्ष असेल, कुणी असेल, की त्यांचा जाहीरनामा ते लोकांवरती लादतात, पण भारतीय जनता पार्टीचं असं काही कार्यकर्ते आहेत की ते घरोघरी जाऊन लोकांचे प्रश्न घेतात किंवा तुमचे प्रश्न काय आहेत तुम्ही आम्हाला सांगा, तुमच्या असलेली जी काही मतं आहे ती आम्ही त्याच्यात इन्क्लूड करून घेऊ. अशा पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो या संदर्भामध्ये. नेमकं ह्या समस्या घेतल्यानंतर याच्या पुढचं तुमचं नेमका कार्यक्रम कसा असणार आहे की त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या काय प्लॅन केलेला आहे का? हो, आता आमच्या प्रत्येक विभागात तसे ऍक्शन टीम आहेत. डीपी प्लॅन संदर्भामध्ये, आता डीपी प्लॅन संदर्भामध्ये आम्ही 2006 वडगाव मधनं विरोधात की जो डीपी प्लॅन लोकांच्या वरती अन्यायकारक आहे, लोकांची जुनी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण झिगझॅग पद्धतीनं, जिथं काही लोकप्रतिनिधींच्या घरापाशी अरुंद, काही लोकांच्या तिथं रुंद, अशी जी काही लोकांवरती अन्यायकारक जो डीपी प्लॅन झालेला आहे तो डीपी प्लॅन संदर्भामध्ये आम्ही लोकांच्या 2006 आम्ही निवेदन राबवतोय आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती कामकाज चालू आहे. असे प्रत्येक विभागात असेल. आता पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मागील 1 वर्षापूर्वी आम्ही तो मोर्चा पण काढला होता की पाणी हे गावामध्ये गोंधळ उत्तरं दिली जातात आम्हाला नगरपंचायत. आम्ही हायड्रोजनचे पंप लावल्यात, कुठं फिल्टर आहे, असं काहीच नाही. गावामध्ये आजही लोकांच्या पिण्याचा जो पाणी आहे ते अगदी निकृष्ट दर्जाचे आहे. त्याचा पीएच जर चेक केला तर तो तुम्हाला पिण्यास योग्य नाहीये, क्लिअर कट कळतंय. आणि जर पिण्यास योग्य असतं तर वडगावमध्ये यास वॉटर एटीएम लागली नसती ना. जर पाणी जर चांगलं असतं ना तर वॉटर एटीएम लागली असती का? तुम्ही 1100-1200 रुपयाची पाणीपट्टी तर घेताय आणि लोकांना दररोजचं नाही म्हटलं तर 20 रुपयाचं पाणी, एक बाटला जरी म्हणतो 20 रुपयाचा, असा 600 रुपये महिना, आणि वर्षाला नाही म्हटलं तर 7 ते 7,500 रुपये नुसतं पिण्याच्या एका बाटल्यासाठी लोकांना भरावे लागतात. म्हणजे 11,000-1100 रुपयाची पाणीपट्टी पण भरायची
आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा 7,000 रुपये पण घालवायचे. ह्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. म्हणजे आम्ही म्हणजे ती ही जी करतात याच्या अगेन्स्ट आमचं कामकाज चालू आहे की आम्ही आता सगळ्या गावातनं पाण्याचं नमुने चेक करतोय आणि पिण्यास योग्य नाहीये ते आम्ही पुढच्या काळामध्ये नगरपंचायतीमध्ये आमचा हा मोर्चा धडकणार आहे. आणि मोर्चाकडून आम्ही ते नंतर जाब विचारणार की तुम्ही आमच्याकडनं पाणीपट्टी घेताय तर आम्हाला शुद्ध पाणी कसे भेटेल याचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आमच्या प्रत्येक कामावरती ऍक्शन टीम आहेत पक्षाच्या, त्या पद्धतीनं प्रत्येक जण वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करतोय. दादा काय सांगाल, तुमचं नाव काय आणि या संदर्भामध्ये तुम्ही या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? नमस्कार, मी कल्पेश बोंडवे, वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस. आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वडगाव शहरातील सर्व नागरिकांकडे जाऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यासाठी त्यामध्ये अंतर्भूत करण्यासाठी लोकांच्या संकल्पना जाणून घेत आहोत. असं होतं की निवडणूक आल्यानंतर राजकीय पक्ष लोकांकडे थेट मतं मागायला जातात, ते निवडूनही येतात आणि आपल्या मनात प्रमाणे ते कारभार चालवतात. तर मग तो एककल्ली कारभार असतो, लोकांवर काही निर्णय लादले जातात. त्यापेक्षा आम्ही असा मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त व्हिजन 2030 जनसंपर्क अभियान म्हणून या अभियानाला सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये आम्ही लोकांच्या घरोघरी जातोय, एक प्रश्नावली लोकांना सादर करतोय. त्यासोबतच त्यामध्ये एक प्रश्न असाही अंतर्भूत केलेला आहे की तुम्हाला वडगावच्या सर्वांगीण विकासासाठी काय अभिप्रेत आहे, तुमची संकल्पना सांगा. मग ह्या संकल्पना लोकांकडून जाणून घेऊन त्या सर्व संकलित झालेल्या माहितीचं विश्लेषण करून हे वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीरनाम्यात आम्ही ती माहिती समाविष्ट करू आणि लोकांना जे अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, त्याप्रमाणे आमचा निवडणूक कार्यक्रम घेऊन आम्ही पुन्हा लोकांकडे जाऊ, अशी या अभियानामागची संकल्पना आहे. कारण लोकांकडनं जे येईल तेच लोकांना जे अपेक्षित आहे तेच सत्तेवर येणाऱ्या पक्षाने लोकांना दिलं पाहिजे, या मताची भारतीय जनता पार्टी आहे. कुठलाही निर्णय लोकांवर लादला जाणार नाही, नगरपंचायतीच्या कारभारात एकाधिकारशाही निर्माण होणार नाही, हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही व्हिजन 2030 हे जनसंपर्क अभियान चालू केलेलं आहे. आत्ताचे हा तुमचं अभियान चालू झालेलं आहे. आतापर्यंत किती तक्रारी म्हणजे किती विभागांमध्ये तुम्ही तक्रारीचे अर्ज पोहोचवलेले आहेत आणि किती मिळालेले आहेत? आम्ही 17 तारखेपासून ह्या अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 2 दिवसापूर्वीच हे अभियान चालू झालेलं आहे. प्रत्येक प्रभागात त्या प्रभागातील स्थानिक कार्यकर्ते घरामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधतायत आणि लोकांचाही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय की त्यांच्या भागातील समस्या आणि त्यांना त्या भागात अजून काय सुविधा अपेक्षित आहेत त्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. आणि फक्त हा फॉर्म नाही तर त्यांच्या विविध संकल्पना खूप स्वागतार्ह आणि अशा की ज्या आमच्याही आकलन क्षमतेच्या बाहेर की ज्या आम्हालाही ज्ञात नाहीत, अशाही अनेक चांगल्या चांगल्या संकल्पना लोकांकडे आहेत. त्याच संकल्पनांचा आम्ही स्वीकार करतोय आणि आगामी नगरपंचायत निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करेल त्यामध्ये या लोकांच्या संकल्पनांना अधिकाधिक वाव देण्याचा आमचा प्रयत्न राहील. नेमकं लोकांनी अशी वेगळी कोणती संकल्पना सांगितलेली आहे किंवा कोणतं असं सांगितलेलं आहे का की जे तुम्हाला वेगळं वाटतंय आपल्याला? त्यामध्ये ज्यावेळेस वडगाव मध्ये ग्रामपंचायत होती त्यावेळी वडगाव मध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दरम्यान ग्रामसभा व्हायच्या, परंतु नगरपंचायत स्थापन झाल्यापासून अशी ग्रामसभा वगैरे काहीच झालेली नाही. काही जिथं तक्रारी आहेत त्याचा जाब अधिकाऱ्यांना थेट विचारता येत नाही. अशा ग्रामसभा जर झाल्या तर आम्हाला अधिकाऱ्यांना काही गोष्टी सर्वांसमोर विचारता येतील अशीही लोकांची भावना आहे. त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय सणांच्या वेळी ग्रामसभा घ्या अशी लोकांची सूचना आलेली आहे. वडगावात मोठं नाट्यगृह असावं, सभागृह असावं, जेणेकरून वडगावात ही फक्त वडगाव ही प्रशासकीय राजधानी नाही तर सांस्कृतिक राजधानी देखील आहे. वडगावात वरचेवर म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक 15 दिवसाला म्हणलं तरी चालेल सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अशी बंदिस्त जागा नाही जी वडगाव शहरासाठी खूप गरजेची आहे आणि त्या दृष्टीने एक मोठं सभागृह किंवा नाट्यगृह वडगावात व्हावं अशी लोकांची अपेक्षा आहे. अशा विविध संकल्पना लोकांकडून येत आहेत
आणि भारतीय जनता पार्टी निश्चितच या लोकांच्या मागणीला चांगला प्रतिसाद देईल आणि त्या दृष्टीने सत्तेवर आल्यानंतर निश्चितच प्रयत्न करेल. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय वाटतं या जे उपक्रम चालू आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव मकरंद बवरे. मी वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचा कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी बघतोय. आत्ताच आमचे सहकारी वडगाव शहराचे अध्यक्ष सन्माननीय संभाजीराव माळसकर आणि वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय कल्पेशजी बोंडवे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वडगाव शहराने जो उपक्रम हाती घेतलाय, घर चलो अभियान, की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्याला काही प्रश्नावली उपस्थित करायची, त्यांच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर विश्लेषण केलेलंच आहे. यामध्ये एक गोष्ट विशेषत्वाने मला इथं नमूद करावीशी वाटते, ती अशी आहे की या कागदावर प्रश्नावलीमध्ये जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये आमच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे नागरिकांना त्यांच्या अपेक्षा काय आहेत गावाकडून हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर असा एक प्रश्न आहे की जो त्या कागदावर आपण लिहिलेला नाहीये. तो प्रश्न असा आहे की आत्ता या क्षणाला तुमच्या प्रभागामध्ये जे प्रतिनिधी आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का, हा प्रश्न आम्ही कागदावर उतरवलेला नाही, परंतु तो प्रश्न आम्ही निश्चितच प्रत्येकाला विचारतोय, जेणेकरून प्रभागामध्ये जे आता नेतृत्व करतात त्या प्रभागाचं त्या लोकांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का नाही याबद्दल आम्हाला फीडबॅक निश्चितपणे मिळेल. नगरसेवक कुठल्या पार्टीचा आहे, तो भारतीय जनता पार्टीचा सुद्धा असू शकतो, परंतु तसं असलं तरी सुद्धा लोक समाधानी आहेत का नाही हे जास्त महत्वाचे आहे. तो कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी आहे हे महत्वाचं नाही. अशा पद्धतीने या प्रश्न सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. फक्त तो पेपरवर मांडलेला नाही, परंतु तो आम्ही निश्चितच लोकांना विचारतो आणि त्यानुसार मग आमच्या चिंतन बैठका होतात आणि मग आमची पुढची व्यूहरचना ठरली जाते. एक वडगावचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते की वडगावच्या कोणत्या प्रश्नावरती जास्त विचार करण्याची गरज आहे? वडगाव शहराचा मागच्या 8 वर्षाचा जर का इतिहास आपण बघितला तर वडगाव शहर अतिशय झपाट्याने वाढते. त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वेच्या पलीकडचं केशवनगर भाग असेल किंवा हायवेच्या पलीकडचं किल्को कॉलनी आणि माळीनगर वगैरे भाग असतील आणि इकडे खाली माळसकर वस्ती म्हणजे प्रभाग क्रमांक 16 आणि 17 म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या तुलनेने गावातला जो रस्ता आहे तो तसा छोटा आहे, परंतु जे काही तिथे स्थानिक रहिवासी आहेत किंवा त्यांचे जे व्यवसाय आहेत ते वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत. त्यानुसार जे काही शक्य होतं जेवढ्या रुंदीचा रस्ता करणं तेवढा तो झालेला आहे, परंतु त्या मानाने पार्किंगची सोय ती मात्र तिथे झालेली नाही. त्यामुळे गावामध्ये ज्या अनेक गाड्या येतात, आता गावामध्ये वडगाव हे मावळ तालुक्याचं गाव असल्यामुळे, मावळ तालुक्याची राजधानी असल्यामुळे कोर्ट तिथे आहे, पंचायत समिती तिथे आहे, त्यानंतर ज्या काही विविध व्यवहारांच्या गोष्टी असतात, नियम निबंधक कार्यालय, या सगळ्या गोष्टी म्हणजे वडगाव हे थोडक्यात अनेक गोष्टी ज्या तिथं कार्यालयीन कामकाज जे होतात हे सगळे कार्यालयीन संस्था ज्या आहेत त्या सगळ्या वडगाव मावामध्ये स्थित असल्यामुळे अनेक शहरातून येणाऱ्या, तालुक्यातून अनेक शहरातून येणाऱ्या गाड्यांची प्रचंड गर्दी होते. त्या तुलनेने पार्किंगची सोय नाहीये, त्यामुळे गावामध्ये प्रचंड गर्दी होते आणि ट्रॅफिकची समस्या होते. त्याचप्रमाणे गुरुवारी आठवडी बाजार असतो वडगावचा, त्या आठवडी बाजारामध्ये सुद्धा नियोजित जागा नसल्यामुळं गावामध्ये पुन्हा गर्दी होते आणि ट्रॅफिकची समस्या भेडसावते. तर सध्या ट्रॅफिकची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या असं मला वाटतं एक वडगावचा नागरिक म्हणून. तर निश्चितच भारतीय जनता पार्टीकडे हा विषय मी पोहोचवीन आणि त्याच्यावर त्यांना काम करायला सांगेन. आता हे उत्तर मी अशासाठी दिलं कारण की एक नागरिक म्हणून तुम्ही मला काय वाटतं हे विचारलं म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलं. आपलं नाव सांगा आणि काय वाटतं तुम्हाला? मी राजाराम माळसकर. मी भाजपचाच कार्यकर्ता आहे तसा आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचा कार्याध्यक्ष आहे. तुम्हाला काय वाटते की वडगावच्या ठिकाणी आता त्यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतो की नागरिक म्हणून अजून कोणती समस्या असं वाटते की या ठिकाणी या गोष्टीची सोय झाली पाहिजे? वडगावात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची. आरोग्यदायी जे फिल्टर पाणी पाहिजे, लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि ते पाणी मुबलक प्रमाणात आणि स्वच्छ मिळावं ही मूलभूत गरज आहे माणसांची. आणि विशेष म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी हॉस्पिटलची बी सुविधा पाहिजे. तर काही वेळेस
तिथून ग्रामीण रुग्णालय कानाफाट्यावरती ते वडगाव मध्ये सुसज्जित झालं तर अजून सुद्धा म्हणजे शहरातल्या लोकांना किंवा ग्रामीण लोकांनाही त्याचा फायदा होईल. तसेच वरील बस स्टॉपची जी अवस्था आहे, वडगाव माळूमध्ये रोज 35-40 बस येतात, पण तिथे बस स्टॉपची सुविधा चांगली नाही. तिथं लाईट पाण्याची व्यवस्था पाहिजे. गेली 5 वर्षापूर्वी मी स्वतः तिथे एक नगरपंचायतला अर्ज दिलेला आहे 17 मध्ये, तर याचा अजून विचार झाला नाही. तिथं पाण्याची व्यवस्था झाली नाही आजपर्यंत तिथं. म्हणजे अशा ज्या गरजा आहे किंवा शाळेकरी मुलं आहे त्यांना रोड क्रॉस करावा लागतो, त्या उड्डाणपुलाची व्यवस्था तिथं झाली पाहिजे. ह्या ज्या गरजा आहे किंवा तुमचं पार्किंगची व्यवस्था, पार्किंग सुद्धा वडगाव मध्ये ज्या नसल्यामुळं मग ट्रॉफिक जाम होण्याचा संभव जास्त असतो. तर हे होते सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी. यांनी आपलं विजन सांगितलेलं आहे. यापुढे नेमकं काय करणार आहेत या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आपण त्यांचे धन्यवाद मानू. आपण आमच्या 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजवरती आलात. गावाच्या विकासासाठी आपण जे एक पाऊल पुढे उचललेलं आहे त्यासाठी आपल्याला शुभेच्छा.